मग काय हो जगद्गुरु तुकाराम महाराज, तो एवढा जर कठीण आहे तर आमच्या सामान्य लोकांपर्यंत तो परमात्मा पोहोचेल का? ते म्हणतात म्हणूनच अभंगाच्या प्रथम चरणात मनवाच्या मिनिटाची वेळ आपल्याकडे अजून शिल्लक आहे. थोडंसं लक्ष फक्त आता माझ्याकडे द्या. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात बाकीच्या कठीण मार्गाने तो परमात्मा साधारण लोकांना प्राप्त होणार नाही, म्हणून आम्ही त्याचं माप केलं. काय केलं महाराज तुम्ही माप? ते म्हणत आम्ही त्याचं माप भक्ती केलं. भक्ती मग तुम्ही म्हणाल जो मोठ्या मोठ्या मार्गांनी मोठ्या मोठ्या मनीषी लोकांना प्राप्त झाला नाही तो आमच्या साधारण लोकांना भक्तीच्या मार्गाने प्राप्त होईल का? महाराज म्हणतात जरूर होईल. कारण एक लक्षात ठेवा, स्वतः भगवान परमात्म्याची प्रतिज्ञा आहे की तैसा मी एकेची परी आतुडेगा अवधारी जरी भक्ती योनीवरी चित्ता तेगा. आणखीन प्रमाण देऊ, काही न लगे एक भावची अन तुका म्हणे आन विठोबाची. तुकोबाराय म्हणतात देवाची शपथ घेऊन सांगतो की देवाला प्राप्त करण्याकरता बाकीचं काही पाहिजेत नाही, फक्त मनामध्ये भाव पाहिजे. एक दृष्टांत फार सुंदर आहे. ख्रिश्चन लोक ज्या ठिकाणी प्रार्थना करतात त्याला गिरजाघर म्हणतात. लक्ष देऊ नये का? गिरजाघर. एक ख्रिश्चन समाजातला 5-6 वर्षाचा मुलगा दररोज त्या येशू ख्रिस्ताच्या समोर त्या गिरजाघरात जात होता, हात जोडत होता, काहीतरी पुटपुट पुटपुट करत होता आणि निघून जात होता. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. एक दिवस त्या पुजाऱ्याच्या लक्षातच आलं. ते म्हटले हा मुलगा कोणती प्रार्थना करत असेल. येतो देवाच्या पुढे हात जोडतो, काहीतरी पुटपुट करतो आणि चालला जातो. एक दिवस त्या पुजाऱ्यानं हातच पकडला, त्या गिरजाघरातल्या पकडला हात आणि त्याला विचारलं काय रे बाबा, येतो आणि देवाची कोणती प्रार्थना करतोस रे? तो म्हणे फादर मी फक्त 5च वर्षाचा, मला प्रार्थना वगैरे काही येत नाही. म्हटले मग असं डोळे बंद करून काय म्हणतोस तू? तो म्हटले फादर मला प्रार्थना येत नाही, पण प्रार्थना ही शब्दापासूनच बनलेली असते हे मात्र मला माहित आहे. म्हटले मग तू काय करतो? म्हटले मी काहीच करत नाही, डोळे बंद करतो आणि हात जोडतो, ये पासून झेड लोक सगळी एबीसीडी म्हणून टाकतो आणि जाता जाता देवाला सांगू नाही देतो की पाहिजे रे बाबा आपल्याला प्रार्थना वगैरे काही येत नाही, लागली तशी जोडजाळ करून घेजो. म्हणजे सांगायचं एकच आहे की भक्तीचं क्षेत्र असं आहे, त्या ठिकाणी पदार्थाला महत्व नाही, त्या ठिकाणी अवस्थेला महत्व आहे, तुमच्या अंतकरणातल्या भावाला महत्व आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात भक्ती हा विषय असा आहे की जीवनामध्ये सहज ईश्वर प्राप्त होऊ शकतो. विठ्ठला
चला जाऊ द्या, आणखीन सोपं करून सांगतो तुम्हाला. थोडस फक्त आता लक्ष देऊ नये का. काही काही माणसं खूप खतरनाक असतात. खतरनाक माणसं समजतात ना. त्यांच्या सावलीत कोणी उभं राहत नाही, आणि जर कोणी त्यांच्या सावलीत उभा राहिला आणि तो जर टिकला तर लोक म्हणतात कमाल आहे व तुमची. त्याच्या सोबत टिकणं सोपं नाही. बराच तो माणूस तुम्हाला वश झाला हो. तसं हा जो परमात्मा आहे हा एवढा सोपा नाही आहे, मला फार खतरनाक आहे. मोठ्या मोठ्या लोकांना देवानं आजपर्यंत चकवा देऊन टाकलात मला. कुंती भगवान परमात्म्याची आत्या होती, पण ज्यावेळेस भगवंत हस्तिनापुरातून निघले त्यावेळेस कुंतीनं सुद्धा हात जोडले आणि देवाला नमस्कार केला. भगवंत म्हणतात काय गा आत्या, तू माझी आत्या आहेस, माझ्यापेक्षा वयानं खूप मोठी आहेस, आणि मला हात कशाला जोडतेस ग. कुंती म्हणते कृष्णा बस क, किती दिवस फसवतो बाबा. अरे आजपर्यंत मी असं समजत होती की तू वसुदेवाचाच मुलगा आहेस म्हणून. म्हटले मग आज लक्षात आलं की तू वसुदेवाचा मुलगा नाही आहेस. म्हटले मग कोण आहो. नमस्ते पुरुषम त्वाद्य ईश्वरम प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानाम अंतर्बहिर्वच्छितम. सांगितलं का आजपर्यंत आम्हाला किती भटकवलं रे तू. म्हटले म्हणजे माया जवलिका छन्न मग्याधोक्षजमो व्ययम न लक्ष्यसे मुडदृशा नटो नाट्यधरो यथा नटो नाट्यधरो यथा नटो नाट्यधरो यथा. सांगितलं का नाही आम्हाला आजपर्यंत तू भटकवलं, पण खरं सांगू का म्हटले देवा, मी तुला आज ओळखलेला आहे. तू काही सामान्य नाही आहेस कृष्णा. अरे भागवत सांगणाऱ्याला पोपट बनवलं. कोणाला? भागवत सांगणाऱ्याला शुकाचार्य पोपट बनवलं. म्हटले एवढंच नाही, रामायण सांगणाऱ्याला कावळा बनवलं. कावळा कोण? कागदुशुंडी. म्हटले तू काही सोपा नाही आहेस. धुंद झाला तुझा दरबार रे, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार रे, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला दरबार रे, धुंद झाला सोबत भांडण केलं. कुंती म्हणते कृष्णा तू सामान्य नाही आहेस बाबा. अरे तो वाल्या कोळी डाकू होता, डाकू एक नंबरचा. एक माणूस मारला एक दगड राजणार, एक माणूस मारला एक दगड राजणार. किती राजन मरले होते त्यानं? 7 राजन मरले होते. म्हटले एवढा मोठा डाकू माणूस, पण त्याच्यावर कृपा केली तू. केले रामायण रामादी. अरे रामाच्या जन्माच्या अगोदर त्यानं रामायण लिहून ठेवलं. चाल जाऊ दे. फक्त एवढंच नाही, मग चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. सुदामा ब्राह्मण म्हणजे काही टाटा बिर्ला नव्हता. 18 विश्व दरिद्र सुदामाच्या अंगणामध्ये. पण सांगितलं कृष्णा त्याच्या घरचे फक्त 3 मुठा पोहे खाल्ले. मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटीला गेला. अरे काय केलं? दरिद्री तू भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार रे, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार
कुंती म्हणते कृष्णा तू काही सामान्य नाही आहेस बाबा. म्हणून महाराज म्हणतात त्या परमात्म्यानं मोठ्या मोठ्या लोकांना चकवलं, पण ते म्हणतात भक्ती हे त्याचं मर्म आहे. एकदा तुमच्या हातामध्ये जर भक्ती सापडली तर मग तो देव तुमच्या करता सोपा होतो. खरं सांगू महाराज, देवाला पाहण्याकरता या डोळ्यांची गरज नाहीये. कोण्यातरी साधूने एक वाक्य मोठं सुंदर लिहून ठेवलं. ते म्हणतात देखन को घनश्याम की मूर्त. वाक्य पुन्हा एकदा ऐका. देखन को घनश्याम की मूर्त चाहिए सूर की आंधरी आखे. ते म्हणतात त्या देवाला पाहण्याकरता आपले डोळे नाहीत पाहिजे, सूरदासाचे डोळे पाहिजे. तेले तर डोळेच नव्हते महाराज, पण ते म्हणतात सूरदासा सारखी नजर पाहिजे. डोळे नसूनही परमात्मा ओळखता आला, आणि आपल्याला डोळे असून सुद्धा परमार्था ओळखता येत नाही. म्हणून त्यांच्या हातामध्ये मर्म सापडलं होतं, ते म्हणजे भक्ती. शेवटचा दृष्टांत देतो आणि कीर्तन सेवा आटपून घेतो. आता फक्त लक्ष देऊन एक जा, मर्म म्हणजे काय. मर्म म्हणजे एखाद्या माणसाची कमजोरी. आता आलं का लक्षात? कमजोरी, काही काही लोकांची कमजोरी पकडा लागते महाराज. मग ती किती खतरनाक असली की जाग्यावरच बसतात. जसं मांजर आहे ना, मांजर तिच्या मानीवर जर असं पकडलं ते हातपायाशी ढिले सोडून देते, कमजोरी आहे महाराज तिची. तसं त्याला लोक म्हणतात त्याची नस दाबावी लागते, बरोबर आहे की नाही? तसंच भगवान परमात्म्याची नस म्हणजे भक्ती आहे. चला सोपं करून सांगतो. एका मुलीचं लग्न आता नवीनच झालं, आणि आता लग्नाचं तर मोठं बिकटच झालं महाराज. मुलीची संख्या खूप कमी झाली आहे की नाही? मुलं बिचारे बिना लग्नाचे फिरून राहिले. काही काही पोरं तर म्हणतात महाराज फिरता फिरता पाय जा हो, लक्ष ठेवत जा जरासं. म्हटलं का मुलीस तर 3 वर्ष लागले. लग्न म्हणजे काय गंमतची गोष्ट आहे का महाराज? लग्न झालं म्हणजे लकी ड्रॉ लागल्यासारखंच आहे आता. एवढं काही सोपं नाही. म्हणजे सुधारण लोक आहेत त्याचा तर बिचारायचा बजेटच नाही बसून राहिला. बरं, त्या मुलाची चेकिंगही गंमत होत नाही महाराज. मुलगा जर मुलगी पाहण्याकरता आला तर पहिलेच मुलीचे वडील विचारतात किती आहे जमीन. तो म्हणते 2 एकर. पहिलेच त्या मुलीच्या वडिलाचा चेहरा असा करसळ होते. 2 एकर जमीन आणि माझी मुलगी पाहण्याकरता आलायस तू. त्याला वाटलं जाऊ द्या जमीन कमी आहे तर पगार जास्त असेल. म्हटले पगार किती आहे? तो म्हणे MIDC 15,000 रुपये. मग तर त्या पोरीच्या बापाले असं वाटते पोह्याची पिली ढिसकून घ्यावी त्याच्या हातची. 15,000 पगार आणि माझी मुलगी पाहण्याकरता आला. तुला माहित आहे का माझ्या मुलीचा एका महिन्याचा खर्च किती आहे? तो म्हण नाही बो. अरे म्हटले नाक पुसायचे रुमालच फक्त तिला एका महिन्याचे 30,000चे लागतात. ते पोरग एवढं हुशार होतो. तो म्हणे एवढी शंभली असेल तर राहू द्या. मग गेलं निघून. विठाला फार कठीण झालं महाराज. मग झालं एक गरीबाची मुलगी होती, पण आता तशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे श्रीमंताच्या घरामध्ये ती मुलगी पडली. दिसायला सुंदर होती, श्रीमंतानं केली ती नवरी. सोपं नाही महाराज. सगळ्या गावात चर्चा सुरू झाली. गोनापुरात लोक म्हणत पोरीनं नशीब काढलं. ओ नशीब. म्हणले काय झालं? राजा 400 एकर जमीन आहे म्हणतात तिच्या घरी, आणि हिच्या घराला कूड. 400 एकरात जमीन नाही, 4 एकरात तो वाळा आहे म्हणतात. एक जण म्हणे वाळ्याचं काय घेऊन बसले राजा, 50 लाखाची गाडी. तर त्या दिवशी पाहुणे घेऊन आले होते. सोपं नाही. त्या मुलीनं नशीबच काढलं. ते म्हटले बरं झालं, जाऊ द्या बिचारीचं चांगलं झालं. झालं त्या मुलीचं लग्न. बिचारी गेली, सगळं गाव वाटीला आले होतं. चला चांगलं झालं हो, गरीबाच्या मुलीचं चांगलं झालं. गेली मुलगी. नवरी गेली की आमच्या इकडे 15 दिवसानं लवकर वापस येते. पहिल्यांदा गेली की. तुमच्या इकडे येते का? इकडे नाही वाटते तो बजेट. हा, म्हणजे पहिल्यांदा नवरी गेली की 15 दिवसातच वापस येते पटकनी. आमच्या इकडे पद्धत आहे. मग एकदा माझ्या डोक्यात आलं नाही की बा ह्या पहिल्यांदा गेल्या की लवकर वापस काऊन येतात. एकदा मी एका नवरीलाच विचारलं, म्हटलं तुम्ही पहिल्यांदा गेल्या की 15 दिवसात वापस काऊन येतात? ती मुलगी म्हणे आम्ही हवामान खात्याचा अंदाज घेऊन येतो. व्यवस्थित वाटलं तर थांबलं, नाही तर मग राहिलं. म्हटलं हेही तुमचं बरोबर आहे. आता ती मुलगी गेली आणि 15 दिवसातच तिकडून वापस आली. आणि तिच्या हातात ते सुटकेस 50 लाखाच्या गाडीतून खाली उतरली आणि रस्त्यानं चालली सुटकेस वळत 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 वळत. 2 म्हाताऱ्या पान खात बसल्या होत्या. त्यातल्या एका म्हातारीनं विचारलं काय ग, कसं काय चालू आहे? मग आता तिला उत्तर देऊ द्या का नाही. दुसऱ्या म्हातारीनं तिनं उत्तर द्यायच्या अगोदरच जील उचलली.
म्हातारी म्हणे तिले काय विचारतं, तिचं तोंडच सांगते कसं चालू आहे तर. म्हटले म्हणजे पायनं म्हणे पोरगी कशी होती, गोबीचं फूल होती, गोबीचं फूल. पायव म्हणे शेवग्याची शेंगत झाली. झालं महाराज. त्या पोरीनं दिली ना हातातली सुटकेस सोडून. हातातली सुटकेस सोडली आणि बसली त्या म्हातारीच्या जवळ सरळ. तिनं पाण्याचा ग्लास आणला, पाणी पाजलं, डोक्यावर हात फिरवला. काऊन बाई, 400 एकर तर जमीन आहे म्हणतात. म्हणे त्याचं काही नाही. 50 लाखाच्या गाडीतून आताच उतरली. म्हणे त्याचंही काही नाही. 4 एकरात तर वाळा आहे म्हणतात लोक. ते म्हणे त्याचंही काही नाही. मग सासू खराब आहे का? म्हणे सासू खूप चांगली आहे. सासरा म्हणे सासऱ्याचं तर सोडूनच द्या. म्हटलं तर ठीक बसते बिचारा. हो म्हटले मग ननद, म्हणे ननदही खूप चांगली आहे. म्हटले मग बिघडलं कुठे? म्हणे आजीबाई सगळं चांगलं आहे, पण आमच्या घरचं गिराईकच मोठं खतरनाक आहे. म्हटले म्हणजे? पहिले तर म्हणे पैलवान आहे, आणि पैलवानच नाही म्हणे धमकीत देते म्हणे. पाय रे बा, सकाळी 4 वाजता पाणी तापून लागेल, नाही तर आपल्यासारखा माणूस नाही म्हणे. मग म्हणे मी रात्री 12 वाजता चूल पेटून बसतो धाको मारो. मग आणखी 8 वाजता नाश्ता लागीन, 11 वाजता जेवण लागीन. मग म्हणे त्यानं माझी तब्येत सोकून गेली. म्हातारी म्हणे टेन्शन घेऊ नको, आपल्याजवळ याच्यावर औषध आहे. जाता जाता फक्त माझी भेट घेजो. 8 दिवस पोरगी राहिली आणि डबल चांगली सुधारली महाराज. जाता जाता ते कोणाच्याच पायाने लागली, पहिले म्हातारीच्या जवळ गेली. संपलं समजा कीर्तन. हे लक्षात आलं की म्हातारीच्या जवळ गेली, सांगितलं आजीबाई निघाली. म्हटलं मी. म्हटले काही हरकत नाही, द्या ना मग औषध. म्हातारी म्हणे बघ आता तू घरी गेली. म्हटले हो. घरी गेली की तुझ्या घरचा माणूस म्हणे पाय रे बा, 4 वाजता पाणी तापून लागेल, नाही तर आपल्यासारखा माणूस नाही म्हणे. मग तू काय म्हणशील? तुम्ही कसं लक्ष देऊन ऐकून राहिले. तुम्ही फक्त ऐकजाच बरं, नाही तर करून पायसान मी गेल्यावर. हो सगळे माणसं तिकडे बेलुरेले येतील काळ्या घेऊन. म्हणे काय म्हणायचं? म्हणे काहीच नाही. त्यानं म्हटलं की पाय रे बा, आपल्यासारखा माणूस नाही, 4 वाजता पाणी तापून लागेल. फक्त एकच म्हणायचं, काय करशील रे? काय म्हणायचं, काय करशील रे? ते म्हणे आजीबाई औषध गॅरंटीचं आहे ना, त्यानं रट्टा मारला तर हड्डी 3 ठिकाणी मोडते बरं. हो ते म्हातारी म्हणे टेन्शन नको घेऊ, आपल्या येटात 2-4 बायाले फरक पडेल आहे. हो औषध गॅरंटीचंच आहे. गेली महाराज. गेल्याबरोबर हिनं केलं सुरू, त्याने केलं सुरू. पाय रे बा, आपल्याला 4 वाजता पाणी तपून लागेल, नाही तर आपल्यासारखा माणूस नाही. म्हणे काय करशील रे? म्हणे काही नाही. मग हातानं तपून. तिनं मोठा दगड घेतला आणि अर्धा घंटा डोकं घेतलं. ते म्हणे हे जर पहिले माहीत झालं असतं तर 5 किलो वजन कशाला कमी झालं असतं. जसं एवढा मोठा खतरनाक माणूस पण मर्म हाती सापडल्यानंतर सोपा झाला, तसं ते म्हणतात एवढा मोठा जग चालवणारा खतरनाक देव पण भक्तिरूपी मर्म जर हातामध्ये सापडलं. चर्म रंगो लागे रोहिदासा संगे, चर्म रंगो लागे रोहिदासा संगे, कबीरा के मागे विनीते, ऊंच नीच काही भगवंता, ऊंच नीच काही भगवंता, तिसरे भाव भक्ती महाराज म्हणतात बाकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. भक्तीच्या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. योग याग तपे देहाच्या योगे, ज्ञानाच्या लागे न सापडसी. मग कसं सापडसी? तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, आणि घ्यावी जी केशवा करीतोयसी. भक्तीच्या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. एका मिनिटात फक्त एक शंका सोडवतो. भक्ती म्हणजे काय? अगरबत्ती उवाळणं म्हणजे भक्ती नाही. कीर्तनात तासन तास बसणं म्हणजेच फक्त, म्हणजेच म्हणतो बरं, हे लक्षात ठेवा. फक्तच तेवढीच भक्ती नाही आहे. अंतकरणामध्ये ईश्वर विषयक प्रेमाचा जन्म होणं, याचं नाव खऱ्या अर्थानं भक्ती आहे. सा तस्मिन परम प्रेम रूपा. मनामध्ये प्रेमाचा उदय झाला पाहिजे ईश्वराविषयी. महाराज म्हणतात त्यालाच भक्ती म्हणतात. आणि तशी जर भक्ती तुमच्या मनामध्ये असेल तर महाराज म्हणतात तो परमात्मा तुम्हाला प्राप्त होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, घ्यावी जी केशवा करीतोयसी. भक्तीच्या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. अशा प्रकारे
अल्प वेळेमध्ये अल्पमतीप्रमाणे तुमच्या समोर अभंगाचा भाव ठेवण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रम खूप सुंदर आहे. परिसरातले सगळे श्रोतृ मंडळी या ठिकाणी येतात आणि गावातील सगळ्या मंडळीचा चांगला सक्रिय सहभाग आहे. आणि कार्यक्रमाचं खरं वैभव म्हणजे हे सगळे टाळकरी मंडळी, आमचे ज्ञानोबाराय असतील, माऊली असतील, यादगिरी महाराज, त्याच्यानंतर आमचे विनेकरी बाबा चोपदार महाराज असतील, त्याच्यानंतर गुरुजींचं मार्गदर्शन तर आहेच महाराज, आणि कीर्तनात त्यांची उपस्थिती सुद्धा आहे. खरं म्हणजे हा त्यांचा एक फार मोठा मनाचा मोठेपणा आहे. नाही तर आम्ही त्यांच्या समोर बोलावं एवढा काही आमचा अधिकार नाही आहे. पण खरोखर आईने आपल्या मुलाचं कौतुक पाहावं तशा प्रकारे ते ही सगळी गोष्ट आहे. आणि त्याच्यात आणखीन महत्त्वाची गोष्ट, साऊंड सिस्टीम खूप सुंदर आहे. कोण्या गावचं आहे साऊंड? एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. म्हणजे आवाज मोठा नसते पाहिजे साऊंडचा, साऊंडमध्ये क्वालिटी पाहिजेत असते. आणि ती खरोखरच अतिशय गोड अशा प्रकारचा आमच्या दादाचा साऊंड आहे. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी जवळपास कीर्तन संपलं, पण जाता जाता एक गोष्ट सांगतो. मुलीनो, काळाची गरज म्हणून हा विषय फक्त आज कीर्तनातून ऐकून ठेवा. तुम्ही शाळेला जात असाल, तुम्ही कॉलेजला जात असाल, वातावरण दिवसेंदिवस बिघडत चाललं. माझी विनंती आहे की शाळेला जात असताना एकदा तुम्ही मंदिरातून नाही गेल्या तरी चालेल. शाळेला जात असताना एकदा तुम्ही आई वडिलांच्या पाया लागून नाही गेल्या तरी चालेल. पण शाळेला जात असताना रात्रंदिवस तुमच्यासाठी शेतामध्ये जो बाप कष्ट करतो त्याचा फक्त एकदा चेहरा पाहून शाळेत जात जा. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं सांगतो, आणखीन लक्ष देऊ नये का. एकदा एका विमानामध्ये बरेचसे माणसं बसले. ते विमान आता असं उड्डाण झालं, आकाशामध्ये स्थिर झालं. त्या विमानाचा जो पायलट होता तो पाठीमागा आला आणि त्यानं सांगितलं, म्हटले काळजी करू नका, आपलं 1 तासाची उड्डाण आहे आणि आपण सुखरूप पोहोचणार आहोत, काळजी करू नका. त्यानं आश्वस्त केलं. सरते शेवटी तो पुढच्या कॅबिनमध्ये निघून गेला. एका 5 मिनिटात काय झालं कोणास ठाऊक, त्या विमानामध्ये काहीतरी बिघाड झाली. ते विमान असं खालीवर डोलू लागलं. सगळे लोक घाबरले, आरडाओरडा करू लागले. पण एक 6 वर्षाची मुलगी समोर खेळत होती. ते काहीच बोलत नव्हती ना आरडाओरडा करत नव्हती. सगळेच्या सगळे लोक ओरडू लागले, देवा वाचव रे बाबा, धावरे बाबा, वाचव रे बाबा, धावरे बाबा. आणि देवानं त्यांचा आवाज ऐकला. 15 मिनिटात ते विमान पुन्हा शांत झालं. सगळे लोक आपापल्या शीटवर बसले. शीटवर बसल्यानंतर हायकोर्टाचे जज समोर बसले होते. त्यांनी त्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला जवळ केलं. काय गच्ची म्हणे, तुला ऐकू येत नाही का? ते म्हणे ऐकू येते साहेब. मग दिसत नाही का? म्हटले दिसतेही साहेब. म्हटले मग आम्ही एवढे मोठे माणसं घाबरलो होतो आणि तू मात्र शांततेत खेळत होतीस, तू घाबरली नाहीस का ग? तुला विमान खाली पडण्याची भीती वाटत नव्हती का? त्या मुलीनं मोठं गोड उत्तर दिलं आणि साहेब तुम्हाला माहित नाही हे विमान कोण चालून राहिलं? अगं म्हटले विमान पायलट चालवत असते. म्हटले हो, पण तो पायलट कोण आहे हे तुम्हाला माहित नाही. म्हटले मग तो पायलट माझे वडील आहे आणि मला भरोसा आहे माझे बाबा मला कधी खाली पडू देणार नाही. म्हणून बाकी कोणावर भरोसा ठेवा अथवा नका ठेवू, या जगामध्ये तुम्हाला भरोसा ठेवण्याकरता फक्त एकच माणूस मजबूत आहे. त्या माणसाचं नाव म्हणजे बाप आहे. आणि पोरीनो, याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. आणि माझी आठवण येईल तुम्हाला ज्या दिवशी तुमच्या लग्नाचा मंडप पडेल, ज्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या बापाच्या पोटात काही जाणार नाही, दिवसभर त्याची धावपळ सुरू राहील. सरते शेवटी संध्याकाळच्या वेळेस ती नवरी मुलगी आता एकाच्या गळ्यात पडेल, आईच्या गळ्यामध्ये पडेल, भावाच्या गळ्यामध्ये पडेल. सरते शेवटी मग बापाची वाट पाहते, पण बाप काही दिसत नाही. 2 माणसं जातात मंडपाच्या साईड फारीच्या बाजूने, त्यांचे हात पकडतात आणि बापाला पुढे आणतात. ती मुलगी त्या बापाच्या गळ्यामध्ये गळा घालते. आजपर्यंत त्या बापाच्या समोर अनेक भयानक प्रसंग गेले. त्याच्या समोर त्याचे वडील गेले पण तो रडला नाही. त्याच्या समोर त्याची आई गेली पण तो रडला नाही. पण त्याच्या आतड्यातलं कातडं ज्यावेळेस त्याच्या गळ्यात गळा घालते त्यावेळेस तोच बाप सगळ्या गावाच्या समोर एखाद्या बाईसारखा रडतो आणि त्या मुलीला सांगतो, दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे जा आपुल्या घरी तू, झाला डके सुखाने दाटून कंठ येतो, घेऊ
कसा निरोप तुटतात आत धागे धनात्मजा उद्याचे ज्याचे तयास दे पर क्या करी आता वावे सुरेल गाणे दाटून कंठ येतो. म्हणून माझ्या भगिनीनो, बाकी कोणाचा विचार करू नका, आपल्या मायबापाचा विचार मात्र जरूर करा. बोलता बोलता काही चुकीचं बोलल्या गेलं असेल, बुद्धीचा दोष म्हणून क्षमा करा. काही चांगलं वाटलं असेल त्याच्यावर विचार करा, तशा पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी, महाराज मंडळीच्या चरणी, टाळकरी मंडळीच्या चरणी समर्पित करतो. याच ठिकाणी वाणीला पूर्ण करा. तू का म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, तू का म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, तू का म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, तू का म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा. गावी केशवा करीतो ऐसी, घ्यावी केशवा करीतो ऐसी, भक्तीची मोजितो नंदा, भक्तीची मोजितो नंदा, भक्तीची मोजितो भक्तीची मोजितो मोजितो भक्तीची मोजितो भक्तीची मोजितो इतराने तत्वता इतराने तत्वता मिले सुर मेरा तो सुर बने हमारा, सुर की नदिया हर दिशा बहे सागर में, बादलों रूपले परस हलले हलले इतराने तत्वता ना मोदरे, इतराने तत्वता, इतराने तत्वता ना मोदरे, इतराने तत्वता नमोदरे, भक्तीची आमापे मोजितो नंदा, भक्तीची आमापे मोजितो नंदा, भक्तीची आमापे मोजितो